गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे, माझ्याकडे पेन होती का. माझ्याकडे पेन होती का. हा क्वेश्चन विचारलेला आहे. माझ्याकडे पेन होती का. डीड आय हॅव अ पेन. 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 माझ्याकडे पेन होती का. सेकंड सेंटेन्स, तुझ्याकडे पेन होती का. तुझ्याकडे पेन होती का. याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. डीड यू हॅव अ पेन. डीड, इथं सुद्धा डीड घ्यावं लागेल आपल्याला. डीड यू हॅव अ पेन. अशा पद्धतीनं आपण याचं काय केलेलं आहे इंग्लिशमध्ये. डीड हा फॉर्मल क्वेश्चन बनवण्यासाठी वापरलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर हॅव ही पूर्ण क्रिया दर्शवतं, म्हणजे तुझ्याकडे पेन होती का. नंबर 3, तुमच्याकडे पेन होती का. तुमच्याकडे पेन होती का. तर हा तुमच्याकडे, तर तुमच्याकडे म्हणजे काय वापरला जातो आपण, इथं सुद्धा यूच वापरला जातो. डीड यू हॅव अ पेन. तुमच्याकडे पेन होती का. हे म्हणजे हा जे यू आहे तर हा अनेकवचनी यू आहे. नंबर 4, त्याच्याकडे पेन होती का. त्याच्याकडे पेन होती का. डीड ही हॅव अ पेन. डीड ही हॅव अ पेन. डीड ही हॅव अ पेन. त्याच्याकडे पेन होती का. नंबर 5, तिच्याकडे पेन होती का. तिच्याकडे पेन होती का. तिच्याकडे पेन होती का. डीड सी हॅव अ पेन. डीड सी हॅव अ पेन. डीड सी हॅव अ पेन. नंबर 6, त्याच्याकडे पुस्तक होते का. त्याच्याकडे पुस्तक होते का. डीड ही हॅव अ बुक. डीड ही हॅव अ बुक. डीड ही हॅव अ बुक. डीड हा आपण फॉर्मल क्वेश्चन बनवण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद वापरतो. आणि ही म्हणजे ही हॅव म्हणजे त्याच्याकडे, आणि बुक म्हणजे पुस्तक. डीड ही हॅव अ बुक. त्याच्याकडे पुस्तक होते का. अशा पद्धतीने याचं ट्रान्सलेट होऊ शकतं. नंबर 7, आमच्याकडे पेन होती. आमच्याकडे पेन होती.
का? आमच्याकडे पेन होती का? अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे. आमच्याकडे पेन होती का? डीड, तर मग हे सुद्धा बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सहाय्यकारी क्रियापद डीड वापरावं लागेल. डीड, आता आमच्याकडे होती का? आमच्याकडे, यासाठी काय वापरावं लागणार आपल्या सहाय्यकारी? वी हॅव. वी हॅव अ पेन. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. मग काय होईल? वी डीड वी हॅव अ पेन. आमच्याकडे पेन होती का? नंबर 8. शंकरकडे वही होती का? शंकरकडे वही होती का? तर हे सुद्धा व्हर्बल क्वेश्चन आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. तर मग याला सुद्धा काय करावं? सुरुवातीला आपल्याला डीड वापरावं लागेल. डीड. डीड शंकर have a notebook. नोटबुक म्हणजे वही. शंकरकडे वही होती का? नंबर 9. त्याच्याकडे पुस्तक होते का? त्याच्याकडे पुस्तक होते का? हे सुद्धा प्रश्नार्थक वाक्य आहे. तर याची सुद्धा सुरुवात आपल्याला कशाने करावं लागणार? आपल्याला डीडनंच करावं लागेल. डीड त्याच्याकडे. त्याच्याकडे म्हणजे ही हॅव. पुस्तक. ही हॅव अ बुक. म्हणजेच त्याच्याकडे पुस्तक होते का? शेवटचं वाक्य, सचिनकडे बॅट होती का? सचिनकडे बॅट होती का? ह्या वाक्याचं आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. तर हे सुद्धा वाक्य कशाने सुरुवात होईल? डीडपासूनच होणार. डीड व्हर्बल क्वेश्चन हा डू, डज आणि डीड याप्रमाणे होत असतं. डीड सचिन हॅव अ बॅट. डीड सचिन हॅव अ बॅट. सचिनकडे बॅट होती का? अशा पद्धतीनं या वाक्याचे आपण भाषांतर करत असतो, किंवा मराठीमधलं इंग्लिशमध्ये करतो, किंवा इंग्लिशमधलं मराठीमध्ये सुद्धा आपण करू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही या वाक्यांची सराव करा, स्वतः वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा, आणि जास्तीत जास्त या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. जे नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा